देशातील शिक्षण व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. सीबीएसईच्या 12वीच्या पुनर्मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान एका विद्यार्थ्याला स्वतःची नसल्याचा दावा करण्यात आलेली उत्तरपत्रिका मिळाल्याने ऑन-स्क्रीन मूल्यमापन प्रणालीच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. फिजिक्स विषयात अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यानंतर विद्यार्थ्याने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला होता. मिळालेल्या स्कॅन कॉपीतील हस्ताक्षर, अक्षरांची रचना आणि उत्तर लिहिण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी असल्याचा दावा विद्यार्थ्याच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकारामुळे डिजिटल स्कॅनिंग आणि उत्तरपत्रिका व्यवस्थापन प्रक्रियेबाबत सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान महाराष्ट्र राज्यातही 12वीच्या निकालानंतर अनेक विद्यार्थ्यांनी रीचेकिंगसाठी अर्ज केले आहेत. मात्र उत्तरपत्रिकेची PDF कॉपी मिळण्यासाठी अनेक दिवस लागतात आणि पुनर्मूल्यांकन प्रक्रियेलाही मोठा विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांना महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेत अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिक्षण तज्ज्ञांच्या मते विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग अत्यंत आवश्यक आहे. उत्तरपत्रिकांवर QR कोड, डिजिटल ट्रॅकिंग आणि वेळबद्ध पुनर्मूल्यांकन प्रणाली लागू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.